नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे पालक पनीर। तर चला सुरू करूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी बघणार आहोत आपण साहित्य। ही पनीर, पालक, टमाटर, अर्ध टमाटर घेतलेला आहे, एक कांदा, लसूण, मीठ, तिखट, पनीर मसाला, हळद आणि फोडणीसाठी तेल। हे बघा, आपण आता साहित्य बघून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही पालक भाजी आणि टमाटर हे मिक्सरमधून एकत्र करून बारीक करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सांगायचं आहे की एक जुडी तरी पालक तुम्ही घ्या। पालक पनीर म्हटलं तर जास्तच पालक दिसायला हवी। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्यासोबत ही पनीर सुद्धा आपल्याला तेलामधून हलकेसे तळून घ्यायचे आहे। तर मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता हे पनीर आपल्याला यामध्ये सोडून थोडे हलके तळून घ्यायचे आहे। जास्त तळू नका। जास्त जर तुम्ही त्याला तळलं तर एकदम रबडासारखे होऊन जाईल, म्हणून हलकेच गरम करून घ्या। हे बघा, आपण हलकेसे तळून घेतलेले आहे पनीर आणि पालक आणि टमाटर हे एकत्र आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, पेस्ट तयार केलेली आहे आणि लसूण कांद्याची सुद्धा आपण पेस्ट तयार केलेली आहे। आता आपण इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता त्यामध्ये आहे ना आपण जिरं आणि मोहरी हे सोडू आणि या मोहरीला आणि जिऱ्याला छान तडतडू द्या। हे बघा, छान मोहरी आणि जिरं झालेलं आहे, भाजलेलं आहे। आता यामध्ये आपण लसूण आणि कांद्याची पेस्ट सोडणार आहे। हे बघा, छान लसूण आणि कांदा छान भाजलेला आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे तिखट। तर तिखट आपल्या आवडीनुसार सोडा आणि हे पनीर मसाला, थोडी हळद। आता याला छान आपण भाजून घ्यायचं। आता यामध्ये आपण सोडणार आहे थोडंसं दूध। हे बघा, मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे दूध यामध्ये आपण सोडणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दूध सोडा, नाहीतर नाही सोडलं तरी चालेल, इथे पाण्याचा वापर केला तरी चालेल। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी सोडूया। हे पालक भाजीचं पाणी आहे, थोडंसं सोडूया आणि या मसाल्याला आपल्याला छान होऊ द्यायचं आहे बरं का। लगेचच तुम्ही याच्यामध्ये पालक किंवा पनीर सोडू नका। आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ सोडूया। हे बघा, छान मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण ही पालक आणि टमाटरची जी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये आपल्याला सोडायचं आहे। आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला यामध्ये
पाणी सोडायचं असले तर तुम्ही आता लगेचच तुम्ही यामध्ये तुम्हाला पाणी सोडायचं ते थोडंसं सोडून द्या. आता याला आपण उकळी येऊ द्यायचं आहे. हे बघा कशी मस्त छान पालक भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे हे तळलेले पनीर. आता 1 मिनिट याला असं झाकून ठेवायचं आहे. फक्त 1 मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आहा, काय मस्त आपली पालक पनीर तयार झालेली आहे बघा. याला जास्त शिजू द्यायचं नाही, फक्त 1 मिनिट शिजू द्यायचं आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे कोथिंबीर. आणि गॅस आपण आता बंद करून टाकणार आहे. हे बघा मस्त आपण पालक पनीर तयार केलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत घरच्या घरी. तर तुम्ही पण घरी करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.